म्हणजे शाकीय पद्धत. तर यामध्ये आपण पाहत आहोत व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजे काही वनस्पती आहेत की त्याच्यामध्ये बियाद्वारे त्याचं पुनरुत्पादन न होता त्याच्यामध्ये शाकीय त्याचं प्रजनन होतं, पुनरुत्पादन होतं. तर याच्यामध्ये शाकीय पुनरुत्पादन मध्ये आपलं एक्झाम्पल आपण पाहू शकतो. बेस्ट एक्झाम्पल जनरली आपण सगळे फार्मर फॅमिलीतले आहोत, शेतकरी वर्गातली मुलं आहोत. तर याच्यामध्ये मेजर आपल्याकडे क्रॉप आहे ऊस, शुगर केन. तर शुगर केनचं प्लांटिंग आपण जनरली सेट न करतो, त्याला इंग्लिशमध्ये किंवा मराठीत त्याला आपण शुगर केनच्या कांड्या लावणे, दॅट इज त्याला इंग्लिशमध्ये सेट, SETT सेट्स म्हटलं जातं. तर असे काही प्लांट्स आहेत की त्याचं पुनरुत्पादन हे बियाण व्यतिरिक्त इतर प्लांटचे जे अवयव आहेत त्याच्याद्वारे केलं जातं. तर आपलं जे गार्डनिंग मध्ये मेजॉरिटी जे प्लांट्स आहेत, फ्लॉवरिंग प्लांट्स, हेज, हर्ब्स, हे आपण जनरली व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन त्याचं पुनरुत्पादन, त्याची पुढची पिढी आहे ती वाढवत असतो. तर याच्यामध्ये पहा, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन कन्सिस्ट ऑफ युजिंग व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर, स्टेम, रूट अँड लीफ. स्टेम एक्झाम्पल तुम्ही शुगर केनचं देऊ शकता, पण गार्डनिंग मध्ये असे बरेच प्लांट आहेत. त्याचं प्रोपॅगेशन इंग्लिशमध्ये त्याला पुनरुत्पादन म्हणजेच प्रोपॅगेशन हे स्टेमद्वारे, रूटद्वारे किंवा लीफद्वारे केलं जातं. त्याचे पुढे एक्झाम्पल दिलेले आहेत. या ठिकाणी पहा, स्टेम, लीव्स अँड रूट्स विच कंटेन बर्ड्स ऑर डेव्हलप बर्ड्स अँड रूट्स ग्रो इन टू द न्यू इंडिव्हिज्युअल्स. तर काही वनस्पती आहेत त्याचं पुनरुत्पादन हे स्टेम पासून, एक्झाम्पल आपण पुढे पाहणार आहोत. काही वनस्पती आहेत त्यांचं पुनरुत्पादन हे रूट पासून आहे, आणि काही वनस्पती त्यांचं पुनरुत्पादन हे लीफ पासून. अशा प्रकारे हे प्लांट ग्रो होत असतात. युजफुल इन This is useful in raising several commercial crops, fruit crops, vegetable crops, plantation crops, cash crops and ornamentals. तर प्रत्येकाचा अर्थ पहा. कमर्शियल क्रॉप म्हणजे नगदी इन्कम सोर्स, पैशाच्या स्वरूपात येतो. कॉटन आहे, शुगर केन आहे, किंवा फुल एक्झाम्पल दिलेले आहे. फ्रूट क्रॉप्स, व्हेजिटेबल, प्लांटेशन. प्लांटेशन क्रॉप म्हणजे आहे, प्लांटेशन तुमचं मँगो ऑर्चर्ड आहे, ते द्राक्ष बाग आहे. दिस इज प्लांटेशन क्रॉप. ऑर्चर्ड, फ्रूट ऑर्चर्ड म्हटलं जातं त्याला. कॅश क्रॉप्स, दॅट इज नवी पिकं. ऑर्नामेंटल्स मध्ये साधारणतः शोभेची जी झाडं आहेत, फुलझाड, त्यातून आपल्याला चांगला इन्कम सोर्स जनरेट होऊ शकतो. म्हणजे जे नर्सरी, तुम्ही आजूबाजूला पाहता की आजकाल रोड साईडला किंवा मेट्रोपॉलिटन सिटी आहे त्याच्या आजूबाजूला नर्सरीचा बिझनेस वाढत चाललेला आहे किंवा वाढत असतो. कारण त्याच्यामधून एक कन्फर्म सोर्स आपल्याला इन्कम सोर्स हा मिळत असतो. एखादा प्लांट ग्रो केलेला आहे ते एका ठराविक स्टेज नंतर त्याचं ट्रान्सप्लांटिंग करावं लागतं. म्हणजे काय, ते क्रॉप त्याच्या मूळ जागेवरून दुसऱ्या जागे शिफ्ट करावं लागतं, त्याची वाढ घडवून आणावी लागते. तर अशा नर्सरी बिझनेस मध्ये चांगला इन्कम क्रिएट होऊ शकतो. यामध्ये पहा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. उद्दिष्ट काय आहेत व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनची? उद्दिष्ट काय आहेत त्याच्यामध्ये पहा. इन मेनी क्रॉप्स प्रोपॅगेटेड बाय सीड्स, ऑफस्प्रिंग्स डू नॉट रिझेंबल पॅरेंटल प्लांट विच प्रोड्यूस द सीड. मेजॉरिटी जे क्रॉप आहे ते सीड पासून त्याची उत्पत्ती होत असते. पण ही असेक्शुअली प्रोपॅगेटेड क्रॉपचा आपण अभ्यास करतो. याच्यामध्ये सेट्स म्हणजे स्टेम्स, लीफ आणि इतर जे ब्रांचेस आहेत त्याच्यापासून आपण हे नवीन प्लांट निर्माण करत असतो. याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट आहे की ट्रू टू टाईप, म्हणजे मदर प्लांट आहोत.
त्यामध्ये कोश 8032 ही प्रॉमिनंट व्हरायटी आहे. या शेतकऱ्यांचा दृष्टिकोन असतो की जे आपलं मदर प्लांट आहे, पूर्वीचं जे पीक आहे तेच तशाच प्रकारचं उत्पन्न आपल्या पुढच्या पिकातून जर अपेक्षित असेल तर त्या ठिकाणी आपण हे त्याचे सेट्स कांड्या, ऊसाच्या कांड्या ह्या लावत असतो आणि त्याच्यापासून पुढचं जनरेशन, पुढचं पीक घेत असतो. म्हणजेच काय, मागची जी पिढी आहे दॅट इज मदर प्लांट, आपण त्याला एक अज्युम करू शब्द. मदर प्लांट मधले 100% जे गुण आहेत ते पुढच्या पिढीत आपण ह्या असिक्शल प्रोपॅगेशन मेथडद्वारे पुढे घेत असतो आणि त्यातून अपेक्षित उत्पन्न घेत असतो. तर या लाईनचा असा अर्थ आहे, इन मेनी क्रॉप्स प्रोपॅगेटेड बाय सीड्स ऑफस्प्रिंग्स. ऑफस्प्रिंग्स म्हणजे त्याचं नेक्स्ट जनरेशन, त्याची म्हणजेच नेक्स्ट पिढी, विच डू नॉट रिझेंबल पॅरेंटल प्लांट विच प्रोड्यूस द सीड. जनरली काय असतं सीड मध्ये, यामध्ये नेचरमध्ये 3 प्रकारच्या स्पेसीज आहेत. दॅट इज सेल्फ पॉलिनेटेड स्पेसीज, क्रॉस पॉलिनेटेड स्पेसीज अँड ऑफन क्रॉस पॉलिनेटेड स्पेसीज. सेल्फ पॉलिनेटेड स्पेसीज म्हणजे सेल्फ पॉलिनेटेड स्पेसीज मध्ये तुम्ही एखादं फुल ऑब्झर्व जर केलं असेल, एक्झाम्पल आपण जास्वंदाचं फुलाचं एक्झाम्पल घेऊया. यामध्ये आपण त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकल प्रेझेंटेशन मध्ये दाखवणार आहोत. सेल्फ पॉलिनेटेड स्पेसीज मध्ये अशा स्पेसीज की ज्या फुलामध्ये, जसं ह्युमन बिंग मध्ये किंवा इतर जे ऑर्गॅनिझम्स आहेत अर्थवरती, त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन ही आवश्यक क्रिया आहे. त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल, नर आणि मादी, या 2 गोष्टी असणं आवश्यक आहेत. तसंच वनस्पतींच्या बाबतीत नर आणि मादी फ्लॉवर्स, दॅट इज फिमेल अँड मेल फ्लॉवर्स, अशा प्रकारचे फ्लॉवर्स प्रत्येक प्लांट्स मध्ये असतात. एक्झाम्पल आपण या ठिकाणी जास्वंदाचं घेऊ. तर जास्वंदाचं फूल कधी तुम्ही ओपन करून जर पाहिलं असेल तर त्या ठिकाणी सेंटरला एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं आणि त्याच्या भोवती हे पोलन्स अरेंज झालेले असतात, दॅट इज मेल फ्लॉवर्स. एक्झाम्पल, दुसरं एक एक्झाम्पल घेऊया आपण. त्याच्यामध्ये मेज जे क्रॉप आहे तुमचं मक्याचं झाड, तर मक्याच्या क्रॉप मध्ये जो जो तुरा, त्याला इंग्लिशमध्ये टसल हा शब्द आहे, TASSEL. टसल मीन्स मेल फ्लॉवर. येतं दॅट इज फिमेल फ्लॉवर. तरी जनरली काय आहे परागीकरण, हे तुम्ही तुमच्या स्कूल लेवलला किंवा 11वी-12वीला या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. स्वपरागीकरण म्हणजे एकाच फुलामध्ये दोन्ही सेक्शुअल ऑर्गन प्रेझेंट असतात, दॅट इज नर फ्लॉवर आणि मादी फ्लॉवर्स. तर याच्यामध्ये काय होतं, नर फ्लॉवरचे जे पोलन्स आहेत ते जनरली मादी फ्लॉवरवर डिपॉझिट होतात आणि त्या ठिकाणी त्यांचं मिलन झाल्यानंतर त्या ठिकाणी सीड डेव्हलप होतं. म्हणजे एकाच फ्लॉवर मध्ये ही क्रिया घडते, त्याच सिंगल प्लांटवर, एकाच झाडावर अशा प्रकारचे फ्लॉवर्स असतात की ज्याच्यामध्ये दोन्ही अवयव प्रेझेंट असतात आणि यांचं मिलन होऊन त्यापुढे त्यापुढे त्यामध्ये त्या स्पेसीचं सीड तयार होतं. स्वपरागीकरण, सेल्फ पॉलिनेशन, याला म्हटलं जातं सेल्फ पॉलिनेशन. सेकंड टाइप आहे परपरागीकरण, दॅट इज क्रॉस पॉलिनेशन. या क्रॉस पॉलिनेशन मध्ये जनरली काय असतं, मेज मेज इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ क्रॉस पॉलिनेशन. मक्याचं जर आपण प्लांट पाहिलं तर यामध्ये वरचा जो तुरा आहे मक्याचा, दॅट इज इट्स मेल फ्लॉवर नोन ॲज अ टसल, किंवा मराठीत आपण त्याला तुरा म्हणतो. आणि जे सेंटरला कॉब येतं, कणीस म्हणतो आपण त्याला, दॅट इज फिमेल फ्लॉवर, दॅट इज मादी फूल. तर या ठिकाणी वाऱ्याद्वारे या ठिकाणी परागीकरण, पॉलिनेशनची प्रक्रिया होते. परागीकरण, तुम्हाला माहिती आहे परागीकरण हे वाऱ्याद्वारे, मधमाशीद्वारे, असे भरपूर सारे इन्सेक्ट आहेत की त्याच्याद्वारे ही परपरागीकरण प्रोसेस सुरू असते.
तर आपण डिस्कस करत होतो स्वपरागीकरण, सेल्फ पॉलिनेशन, परपरागीकरण, क्रॉस पॉलिनेशन. हे क्रॉस पॉलिनेटेड ज्या स्पेसीज आहेत दॅट इज मेज मध्ये काय होतं जनरली, टसल जो आहे टसल मध्ये तुम्ही शेतकरी कुटुंबातले बहुतेक सारे जण आहात, तर याच्यामध्ये वाऱ्याच्या द्वारे या ठिकाणी परागीकरण होतं. टसल म्हणजे मेल फ्लावर ज्यावेळेस मॅच्युअर होतो, मॅच्युअर म्हणजेच पोलन. तुम्ही पाहिलं असेल की मेज मध्ये येलो कलरचं असं डस्ट, ज्यावेळेस हा जो तुरा आहे तो मॅच्युअर होतो, मॅच्युअर म्हणजे पक्व होतो, हा पक्व झाल्यानंतर त्या ठिकाणी पोलन्स निर्माण होतात, दॅट इज नरकण. हे जे नरकण आहेत किंवा नर पावडर आहे ही वाऱ्याद्वारे ज्या ठिकाणी कॉब असतं मिडल पोर्शनला प्लांटच्या, तर या कॉबवर वाऱ्याद्वारे हे जे परागकण आहेत त्या ठिकाणी त्या कणसावर डिपॉझिट होतात. कणीस पाहिलेला आहे, कणसाच्या बाहेर तुम्हाला सिल्क हेअर लाईक स्ट्रक्चर दिसतं, दॅट इज त्याला इंग्लिशमध्ये सिल्क म्हणतात. तर या सिल्कवर हे पोलन डिपॉझिट होतात, चिकटतात, आणि त्यानंतर त्या सिल्कद्वारे हे जे पोलन आहेत नरकण, हे नरकण त्या ठिकाणी ओव्हरी म्हणजे काय, कॉब, जे कणीस आहे त्याच्यामध्ये ओव्हरी असते, दॅट इज त्याला गर्भाशय म्हणतात मराठीत. तर ह्या गर्भाशयाबरोबर त्यांचं मिलन होऊन त्या ठिकाणी सीड तयार होतं. सो दिस इज अ एक्झाम्पल ऑफ क्रॉस पॉलिनेटेड स्पेसीज. इतर एक्झाम्पल तुम्ही सूर्यफुलाचं प्लांट माहिती आहे तुम्हाला, त्या ठिकाणी मधमाशीद्वारे त्या ठिकाणी परागीकरण होतं. नंबर ऑफ फ्लावर्स आहेत फ्लॉवरिंग प्लांट गार्डन मधले, त्या ठिकाणी मेजॉरिटी पॉलिनेशन हे वेगवेगळे इन्सेक्टद्वारे होतं. एक्झाम्पल बंबल बी आहे, तुमचा भुंगा आहे, किंवा हनी बी आहे, मधमाशीद्वारे या ठिकाणी पॉलिनेशन झालेलं तुम्ही पाहत असता. तर तिसरा एक प्रकार आहे याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेटेड मध्ये जे ऑल सिरियल्स आहेत, सिरियल्स म्हणजे सॉरी सेल्फ पॉलिनेटेडचे एक्झाम्पल आहे तृण. थोड्या प्रमाणात साधारणतः 5 ते 30% या रेशो मध्ये त्या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन होतं. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे त्याच्या जे फ्लॉवर्स असतील त्या फ्लॉवर्स मधले नर आणि जे फिमेल मादी फूल याच्यामध्ये फर्टिलायझेशन होऊन त्या ठिकाणी सीड डेव्हलप होतं. आणि बाकीचा जो 70% पार्ट आहे हा क्रॉस पॉलिनेशन द्वारे घडून येतो. म्हणजेच काय, 30% हे सेल्फ पॉलिनेशन होतं आणि 70% हे क्रॉस पॉलिनेशन होतं. मग अशा प्रकारे याच्यामध्ये सीड डेव्हलप होतं. तर याचे एक्झाम्पल ऑफन क्रॉस म्हणतात त्याला, ऑफन OFTEN, ऑफन क्रॉस पॉलिनेटेड स्पेसीज. अशा काही क्रॉस स्पेसीज आहेत ज्याच्यामध्ये 5 ते 30% या प्रमाणात सेल्फ पॉलिनेशन होतं आणि रिमेनिंग 70% हे क्रॉस पॉलिनेशन होतं. एक्झाम्पल याच्यामध्ये तुम्ही तुरीचं एक्झाम्पल देऊ शकता, तूर आहे, कॉटन आहे, ज्वार आहे, ही सगळी एक्झाम्पल ऑफन क्रॉस पॉलिनेटेड स्पेसीजचे आहेत. तर थोडंसं मला एक्स्ट्रा नॉलेज या ठिकाणी दिलेलं आहे. पुढे पाहू आपण. Some plants produce seeds which do not germinate easily. Sorry, second line पहा. Certain valuable plants that produce no seeds can be effectively propagated by vegetative means. अशा काही प्लांट स्पेसीज आहेत त्याच्यामध्ये बियाणं तयार होत नाही, बीज तयार होत नाही, तर अशा ठिकाणी आपल्याला असेक्शुअल प्रोपॅगेटेड, असेक्शुअल म्हणजे शाकीय पद्धतीने त्याचं पुनरुत्पादन करणं, म्हणजेच बीजा व्यतिरिक्त पानाद्वारे त्याचं स्टेम लावून, एखादी फांदी लावून तुम्ही तुमच्या घरी, अंगणात किंवा शेतात अशा प्रकारे ज्या स्पेसीज मध्ये बीजाद्वारे पुनरुत्पादन होत नाही अशा स्पेसीज तुम्ही जनरली मोगऱ्याची फांदी आणून लावता किंवा गुलाबाची फांदी आणून लावता, दॅट इज व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. त्याला थोडक्यात शाकीय पद्धत म्हटलं जातं. सम प्लांट प्रोड्यूस सीड्स विच डू नॉट जर्मिनेट इझिली. तर असे काही सीड्स आहेत ते इझिली जर्मिनेट होत नाही. जर्मिनेट याचा अर्थ रुजणे, मराठी त्याला रुजणे म्हणतात. जनरली काय होतं, फर्टिलायझेशन होताना तर नरकण असतात हे जे मादी फ्लावर आहे दॅट इज फिमेल फ्लावर, याच्यावर डिपॉझिट झाल्यानंतर त्या ठिकाणी काही केमिकल सिक्रेट होतात आणि ह्या प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी जे मेल फ्लावर्स मधले जे पोलन्स, त्याला पोलन्स म्हटलं जातं, नरकण म्हणजे पोलन्स, हे पोलन्स रुजतात त्या फुलावर आणि रुजल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं मिलन होऊन पुढची प्रोसेस म्हणजे सीड तयार होणे. तर अशा काही स्पेसीज आहेत की ज्या ठिकाणी असा इझिली
दॅट इज मेल आणि फिमेल फ्लॉवरचं इझिली जर्मिनेशन होत नाही. काही तर ड्रॉबॅक असतात त्यांच्या इंटरनल प्लांट बॉडीमध्ये. तर अशा वेळी जनरली आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनची मेथड यूज करतो. दॅट इज त्याचं जे पुनरुत्पादन आहे ते आपण सीड व्यतिरिक्त इतर जे प्लांट पार्ट आहे त्याच्यापासून त्याचं पुनरुत्पादन करत असतो. सम प्लांट्स प्रोपॅगेटेड व्हेजिटेटिव्हली आर मोर रेजिस्टंट टू डिसीजेस अँड कॅन बी यूज ॲज प्रोपॅग्युल्स. तर अशा काही प्लांट स्पेसीज आहेत ज्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनद्वारे जर आपण त्याची पुनरुत्पादन केली तर ते नवीन जे काय डिसीज म्हणजे रोग, पिकांचे जे वेगवेगळे रोग आहेत त्याच्यामध्ये रस्ट आहे, स्मट आहे, पावडरी मिल्ड्यू आहे. रस्ट म्हणजे तांबेरा, स्मट म्हणजे काजळी. काजळी हा जो रोग आहे जनरली ज्वार आणि बाजरीमध्ये तुम्हाला दिसतो. स्मट, तांबेरा हा जो रोग आहे त्या रोगांचा पण आपण पुढे अभ्यास करणार आहोत. तांबेरा तुम्ही सोयाबीन मध्ये पाहिलेलं असेल की तांबडी अशी पावडर तुम्हाला त्या प्लांटवर किंवा ज्या ठिकाणी सोयाबीनवर खूप जास्त प्रमाणात तांबेरा पडला असेल तर त्या ठिकाणी प्लॉटमध्ये तुम्ही फिरताना तुमच्या कपड्यांना वगैरे किंवा इवन सॉइलवर पण अशी तांबडी पावडर तुम्ही पाहू शकता. दॅट इज तांबेरा. हा जो रस्ट डिसीज आहे हा मेजॉरिटी सोयाबीन ॲज वेल ॲज व्हीटमध्ये तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे डिसीज आहेत, पावडरी मिल्ड्यू म्हणा, भुरी, द्राक्ष बाग ज्यांच्या घरी त्यांना माहिती आहे भुरी, किंवा व्हेजिटेबल क्रॉपमध्ये समजा गवारीचं झाड आहे तर त्याच्यावर हा गवार आहे, भेंडी आहे, याच्यावर हा रोग जास्त प्रमाणात येतो. भुरी दॅट इज पावडरी मिल्ड्यू. तर हा व्हाईटिश कलरचा हा तुम्हाला अशी लेअर त्या पानावर दिसते जेणेकरून या डिसीजचा अटॅक जास्त झाल्यानंतर त्या ठिकाणी रिडक्शन इन यील्ड म्हणजे उत्पन्नात कमतरता डिसीजेस तुम्ही तुमच्या फील्डमध्ये. दॅट इज येलो वेन मोझॅक ऑफ भेंडी म्हणजे थोडक्यात त्याला मराठीत हळद्या म्हणतात. किंवा सोयाबीन मध्ये पण हा मोझॅक ऑफ सोयाबीन, त्याला मराठीत हळद्या हा शब्द आहे. हळदीसारखं पान होतं म्हणजे काही त्या पाण्यावर जे लीप असेल झाडाचं त्याच्यावर अशी डिझाईन तयार होती की त्याच्यामध्ये ग्रीन आणि येलो पॅचेस हे तुम्हाला त्या ठिकाणी पानाचं जे क्लोरोफिल असतं, हरित लवक जे असतं ते उडून जातं आणि त्याच्याऐवजी त्या डिसीजचं प्रेशर वाढल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला अशा वेगळ्या प्रकारचा डिसीज प्लांट त्या ठिकाणी ऑब्झर्व होतं. तर अशा काही स्पेसीज आहेत ज्याच्यामध्ये बियाणेद्वारे सीड बॉर्न डिसीजेस. आता आपण हा व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनचा अभ्यास करतो याच्यामध्ये पाहतो की काही सीड बॉर्न डिसीजेस असतात. म्हणजेच काय, मार्केटमध्ये तुम्ही जर सीड परचेस करायला गेला तर त्या ठिकाणी ते पॅकेटमध्ये पॅक केलेलं असतं आणि त्याला एक बुरशीनाशक पावडर लावलेली असते. कधी तुम्ही व्हेजिटेबल सीडचं चांगल्या कंपनीचं सीड मार्केटमधून कृषी सेवा केंद्रामधून परचेस केला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑब्झर्व होईल की त्या बियाण्याला एक वेगळ्या प्रकारची पावडर त्यांनी पेस्ट केली असते जेणेकरून सीड मधले जे काही डिसीज असतील ते पुढच्या क्रॉपमध्ये येऊ नयेत. सीड पासून तुम्ही ते बियाणं पेरणार आहात, त्याच्यापासून पुढचं उत्पन्न घेणार आहात. म्हणजेच काय, सीड मध्ये जर असे सीड बॉर्न बियाणेद्वारे उत्पादित होणारे असे जे रोग आहेत ते पुढच्या प्लांटवर त्याचा अफेक्ट होऊ नये, तुमचं उत्पन्नावर त्याचा अफेक्ट होऊ नये आणि उत्पन्न कमी येऊ नये याकरता ही ट्रीटमेंट दिलेली असते. तर अशा काही स्पेसीज आहेत त्याच्यामध्ये सीड बॉर्न डिसीजचा प्रॉब्लेम असतो. तर अशा स्पेसीज आपण अवॉइड करून त्याच्याऐवजी त्याचे प्लांट पार्ट आपण यूज करायचे आहेत प्रोपॅगेशन करता. प्रोपॅगेशन म्हणजेच दॅट इज त्याचं पुनरुत्पादन करण्याकरता. आता हे पार्ट कोणतं असतात, जनरली प्लांटमध्ये अपायकल बर्ड नावाचा एक बर्ड असतो. अपायकल म्हणजे सेंटरचा बर्ड. प्लांटची जिथे हाईट संपते, एखादा प्लांट तुम्ही डोळ्यासमोर घ्या, अज्युम करा त्या ठिकाणी त्या प्लांटची हाईट स्टॉप झालेली आहे, त्या जिथे स्टॉप होते शेंड्याला, तर शेंड्याकडचा जो बर्ड असतो तो बर्ड दॅट इज नोन ॲज अपायकल बर्ड. तर हा अपायकल बर्ड जनरली असे जे डिसीजेस आहेत वेगवेगळे किंवा व्हायरल डिसीजेस आहेत, विषाणूजन्य रोग किंवा जीवाणूजन्य रोग, अशा रोगांपासून मुक्त असतात. असे बर्ड जनरली टिश्यू कल्चर तुम्हाला माहिती आहे, उती संवर्धित रोपे. टिश्यू कल्चर हा जो ट्रेंड आहे तो तुम्हाला बनाना जो आहे केळीमध्ये किंवा ऊसामध्ये पण टिश्यू कल्चर रोपं तयार केली जातात. तर ह्याच्यामध्ये काय करतात, जनरली ऊसाचं तुम्हाला जनरली ऊसाचं पीक समोर आणा, त्या ठिकाणी ऊसामध्ये वरचा जो पाट असतो त्याला वाडं म्हटलं जातं मराठीत. वाडं म्हणजे ते गुरांना खाण्यासाठी वापरलं जातं आणि खालचा जो ऊस आहे, जो मेन स्टेम
तो कारखान्याला पाठवला जातो. तर वाड्याकडचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये जो सेंट्रल एकदम टॉपचा जो कांड आहे दॅट इज हे कसं असतं, एव्हर ग्रोईंग असतं. जनरली काय शेतकरी करतात, कधी कधी एखादं बियाणं कमी पडलं शेतात लावण्याकरता, बियाणं किंवा त्याला मराठी ग्रामीण भाषेत बियाणं म्हटलं जातं. तर बियाणं कमी पडल्यानंतर ऊसाच्या कांड्या जर कमी पडल्या, काही एखाद्या दुसऱ्या सरीला ऊसाच्या कांड्या जर कमी पडल्या असतील तर त्या ठिकाणी हे वाडं लावलं जातं. वाडं म्हणजे ऊसाचा जो टॉपचा पोर्शन आहे तो हा एव्हर ग्रोईंग असतो, फ्री फ्रॉम डिसीजेस पेस्ट. तर हा जो पार्ट असतो त्याच्यावर कमी प्रमाणात इतर रोग किंवा किडींचं अटॅक कमी असल्यामुळे हा पार्ट जनरली ग्रो केला जातो. टिश्यू कल्चरमध्ये हीच टेक्निक यूज केली जाते. टिश्यू कल्चरमध्ये जो एकदम वाड्याकडचा जो वरचा जो भाग आहे ऊसाचा त्या ठिकाणी अपायकल बर्ड प्रेझेंट असतो. असे बर्ड म्हणजे काय, थोडक्यात डोळा त्याचा. तर अशा कोवळा डोळा तो काढून तो लॅबमध्ये ग्रो केला जातो. जसं आपण सॉइलमध्ये मातीमध्ये हे ऊसाचं बियाण आहे ते ग्रो केलं जातं, तशाच प्रकारचं लॅबोरेटरीमध्ये प्रयोगशाळेत जनरली त्याला जे आवश्यक घटक आहेत प्लांटला जवळपास 19 घटक आवश्यक असतात. त्याच्यामध्ये मॅक्रो न्यूट्रिएंट आहेत, मायक्रो न्यूट्रिएंट आहेत. मॅक्रो म्हणजे ज्या घटकांची वनस्पतीला गरज जास्त प्रमाणात लागते अशा घटकाला मॅक्रो एलिमेंट्स दॅट इज त्याला आपण म्हणू शकतो जास्त प्रमाणात लागणारे घटक. आणि दुसरं असतात ती मायक्रो इलिमेंट दॅट इज सूक्ष्म अन्नद्रव्य, मेजर न्यूट्रिएंट अँड मायनर न्यूट्रिएंट. ह्या मेजर न्यूट्रिएंट मध्ये मेजॉरिटी NPK दॅट इज नत्र स्फुरद पालाश, त्याला नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश असे इंग्लिश वर्ड आहेत. नत्र स्फुरद पालाश. H2O फॉर्म्युलाचा आहे, तुम्हाला शालेय 8वी 9वी 10वीला या तुमच्या शालेय जीवनात हे फॉर्म्युला वगैरे तुम्ही अभ्यासले असतील. तर H2O म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजनचं मिक्सचर आहे. रे CHO C फ्रॉम सॉइल, H अँड O फ्रॉम वॉटर. रिमेनिंग जे मेजर न्यूट्रिएंट्स आहेत त्यामध्ये NPK आहे दॅट इज नत्र स्फुरद पालाश. तर नायट्रोजनचा सोर्स आहे युरिया. हवामानात 78% नायट्रोजन असतो, नत्र प्रेझेंट असतो. वनस्पती हे त्याच्या वनस्पतीच्या पानावर जी स्मॉल छिद्र असतात त्याला पर्णांद्रे म्हणतात दॅट इज स्टोमाटा. तर या स्टोमॅटाद्वारे हा हवेतला नत्र वनस्पती घेत असतात. दुसरा पार्ट आहे फॉस्फरस दॅट इज स्फुरद, मराठीत त्याला स्फुरद म्हटलं जातं. तर फॉस्फरस हा जो पार्ट आहे तो सॉइल मधून ऍब्सॉर्ब केला जातो. अँड सेकंड इज पोटॅश. पोटॅश पण हा मेजॉरिटी एलिमेंट हे सॉइल मध्ये मातीमध्ये प्रेझेंट असतात. तर मुळांद्वारे हे एलिमेंट वनस्पती हे ऍब्सॉर्ब करत असतात. आता मार्केटमध्ये 2 प्रकारची खतं अवेलेबल आहेत, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक. तर ऑर्गॅनिक म्हणजे अशी खतं जी आपल्याला वनस्पतीजन्य किंवा प्राणीजन्य वस्तूपासून मिळत असतात किंवा जीवांमार्फत मिळत असतात. जनरली काय करतात शेतकरी, क्रॉप हार्वेस्ट केल्यानंतर पीक काढणीनंतर काही शेतकरी हे ते पीक जमिनीत गाडतात. थोडक्यात समजा एखादं पीक आहे, एक्झाम्पल आपण हे घेऊया शुगर केनचं. शुगर केन मध्ये जनरली काय केलं जातं, कारखान्याला ऊस घातल्यानंतर त्याचं जे पाचट पडलेलं असतं ते एकतर मॅक्झिमम लोक तर त्याचं ते जाळतात. जाळणे ही गोष्ट चुकीची आहे. त्याच्याऐवजी जर पाचट आपण कुट्टी केली, कुट्टी दॅट इज एक मशीन असते ट्रॅक्टरला जो जॉईंट असलेली, तर त्या ट्रॅक्टरद्वारे हे त्या पाचटाचे छोटे छोटे तुकडे करून तर ते जर जमिनीमध्ये गाडले तर त्या ठिकाणी ऑर्गॅनिक मॅन्युअर सेंद्रिय खत तयार होतं. किंवा इतर प्राणीजन्य जे इतर प्राणी आहेत त्याच्यापासून शेणखत म्हणा, कोंबडी खत, लेंडी खत, गांडूळ खत हे ऑर्गॅनिक मॅन्युअर्स दॅट इज जैविक खताची उदाहरणं आहेत. सेकंड जो टाईप आहे तो इनऑर्गॅनिक फर्टिलायझर. इनऑर्गॅनिक म्हणजे रासायनिक खतं. इनऑर्गॅनिक रासायनिक खतं. तर हे इनऑर्गॅनिक मध्ये मार्केटमध्ये जे अवेलेबल आहेत, युरिया माहिती आहे तुम्हाला, युरियामध्ये 46% नायट्रोजन असतो, 46%. म्हणजे जर 50 किलोची युरियाची गोणी मार्केटमध्ये असेल, 100 किलो युरियामध्ये 46% नत्र असतं, नायट्रोजन असतं.
मार्केटमध्ये 50 किलोचं पॅकिंग अवेलेबल आहे. त्या ठिकाणी 50 किलोमध्ये साधारणतः 23% नायट्रोजन असतो. सो युरियाचा नायट्रोजनचा सोर्स काय आहे? इनऑर्गॅनिक केमिकल, जे इनऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन आपल्याला प्लांटला द्यायचा असेल, नत्र प्लांटला प्रोव्हाइड करायचा असेल तर हे तुम्हाला युरिया खताद्वारे, युरिया खत तुम्हाला प्लांटला सॉइलमध्ये, मातीमध्ये ते अप्लाय द्यावं लागेल. सेकंड जो आहे सिंगल सुपर फॉस्फेट, मेजर न्यूट्रिएंट आपण पाहतो NPK. तर याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट मार्केटमध्ये SSP नावानं अवेलेबल आहे. तर याच्यामध्ये 16%, 16% स्फुरद असतो, दॅट इज फॉस्फरस असतो. तर हे पण तुम्हाला ज्यावेळेस रासायनिक खतं आपण अप्लाय करतो त्यावेळेस तर प्रत्येक पिकांचे किंवा आपल्या गार्डन मधले काही प्लांट आहेत त्याचे डोसेस ठरलेले आहेत. जसं डॉक्टरकडे गेल्यावर आपल्याला डॉक्टर रिकमेंडेशन देतो की तुम्ही, एखादा आजारी माणूस असेल त्याला सांगतो की ह्या टॅबलेट तुम्ही घ्याव्या, ह्या प्रमाणात घ्या. त्याचप्रमाणे प्लांटला पण प्रत्येक प्लांटचा एक डोस ठरलेला आहे, ते कॅल्क्युलेशन करून आपल्याला त्या प्रमाणात ते त्या प्लांटला द्यावं लागतं. आता आपण नायट्रोजन संदर्भात पाहिलं, युरियाद्वारे आपण त्याची नत्राची जी गरज आहे त्या पर्टिक्युलर वनस्पतीची ती पूर्ण करू शकतो. सेकंड आहे स्फुरद. तर स्फुरद जो आहे तो आपल्याला मार्केटमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट नावाचं खत, रासायनिक खत अवेलेबल आहे, त्याच्याद्वारे आपण हे प्लांटला देऊन त्याची फॉस्फरसची गरज पूर्ण करू शकतो. थर्ड आहे पोटॅश, दॅट इज के. तर पोटॅश हे मार्केटमध्ये म्युरेट ऑफ पोटॅश नावानं ओळखलं जातं, MOP, म्युरेट ऑफ पोटॅश. तर हे जे आहेत सगळे वर्ड पुढे तुम्हाला येणार आहेत, त्याची कॅल्क्युलेशन वगैरे आपण पाहणार आहोत. म्युरेट ऑफ पोटॅश मध्ये 60% हे जर खत आपण प्लांटला दिलं तर याच्यामध्ये अवेलेबल होतो. तर आपण कॅल्क्युलेशन पुढे पाहणार आहोत. आणि हे त्याचे आयडेंटिफिकेशन सायन्स, जर प्लांटवर एखाद्या डेफिशियन्सी म्हणतात त्याला, कमतरता, एखादा प्लांट आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर इलेमेंटची, इलेमेंट म्हणजे कोणते? हे न्यूट्रिएंट, नत्र, स्फुरद, पालाश किंवा पुढे अजून इलेमेंट आहेत, दॅट इज तुमचं सल्फर आहे, दॅट इज गंधक म्हणतो आपण त्याला मराठीत, झिंक आहे, मॉलिब्डेनम आहे, अशी टोटल 19 कॉम्पोनंट किंवा 19 घटकांची प्लांटला आवश्यकता असते. हे वेगवेगळ्या माध्यमातून आपण देत असतो. त्याचं आपण पुढे पूर्ण 1-1.5 तासाचं लेक्चर आहे, ते नंतर आपण डिस्कस करूया. पुढे सम प्लांट्स प्रोपॅगेटेड व्हेजिटेटिव्हली आर मोर रेजिस्टंट टू डिसीजेस अँड कॅन बी यूज ॲज प्रोपॅग्युल्स. तर तुम्हाला आता एक्झाम्पल सांगितलं होतं की काही सीडबॉर्न जे आहेत, बीजातून रोगाचा प्रसार होतो, तर असे बीज आपण न वापरता त्या ठिकाणी त्या प्लांटचे जर पार्ट वापरले, या ठिकाणी त्या प्लांटचं एखादी ब्रांच, फांदी वापरली, खोड वापरलं किंवा लिप वापरलं किंवा त्याचा एखादा बड, त्या स्टेमवर येणार एखादा त्याचा डोळा वगैरे यूज केला तर त्या ठिकाणी आपल्याला असं डिसीज फ्री मटेरियल यूज केलं तर त्या ठिकाणी पुढची पिढी असणार आहे ती थोडक्यात निरोगी असणार आहे. तर तुम्हाला एक तुकाराम महाराजांची म्हण माहित असेल, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर बीज तुमचं शुद्ध असेल, चांगल्या क्वालिटीचं असेल, तर त्यापासून येणार उत्पन्न हे चांगल्या क्वालिटीचं येणार आहे. त्या ठिकाणी फक्त तुम्हाला केअर काय करावे लागेल, त्याला जे आवश्यक घटक आहेत त्या पर्टिक्युलर प्लांटला, वनस्पतीला हे देणं आवश्यक आहे. त्याची जी गरज आहे अन्नद्रव्याची, एलिमेंट म्हणजे काय? न्यूट्रिएंट म्हणजे अन्नद्रव्य, मेजर अन्नद्रव्य आणि मायनर अन्नद्रव्य. तर हे असे 19 घटक आहेत, ते आपण पुढे लेक्चरला पाहणार आहोत. ॲज वेल ॲज तुम्ही त्या पर्टिक्युलर क्रॉपची एखादा डिसीज आला, रोग आला, कीड आली, तर वेगळी तर काळजी घेतली तर त्या ठिकाणी उत्पन्न आपल्याला चांगल्या क्वालिटीचं मिळू शकतं. प्रोपॅगेशन मेथड इज व्हेरी इकॉनॉमिकल. व्हॅल्युएबल व्हरायटीज कॅन बी इझिली प्रोपॅगेट. इकॉनॉमिकल मेथड आहे, त्या ठिकाणी तुम्हाला कुणावर डिपेंड राहायची गरज नाही. त्या प्रकारचं प्लांट एखाद्या गार्डन मध्ये असेल, समजा एखादं गुलाबाचं झाड आहे, त्याचं गुलाबाचं फुलाच्या पाकळ्या टाईट आहेत आणि कलर पण आकर्षक आहे, असं फुल जर आपल्याला आपल्या गार्डन मध्ये ते ग्रो करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण त्याचा बड किंवा डोळा आपण काढून आणायचा आहे आणि हे बडिंग आपल्या प्लांटवर करायचं आहे. ही प्रोपॅगेशन मेथड आपण उद्याच्या प्रॅक्टिकलला पाहणार आहोत की बडिंग कसं केलं जातं, डोळा भरणी कशी केली जाते किंवा ग्राफ्टिंग, कलम कसं तयार करायचे, कलमाचे वेगवेगळे प्रकार, या सगळ्या गोष्टी आपण उद्याच्या प्रॅक्टिकलमध्ये पाहणार आहोत. सो व्हॅल्युएबल व्हरायटीज कॅन बी इझिली प्रोपॅगेटेड. जे काही इकॉनॉमिक इम्पॉर्टंट क्रॉप आहेत, म्हणजे ज्याच्यापासून आपलं चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळतं,
एक्झाम्पल याच्यामध्ये डाळिंब आहे, द्राक्ष आहे, की याचं तुम्ही जर एक्सपोर्ट केलं तर ह्या एक्सपोर्ट मधून तुम्हाला चांगल्या प्रकारचा मनी जनरेट होतो, पैसा कमवता येतो. म्हणजेच काय, ज्या व्हॅल्युएबल व्हरायटीज आहेत, व्हॅल्युएबल क्रॉप आहेत, तर याच्यामध्ये जर तुम्ही असेक्शुअल प्रोपॅगेटेड मेथड, द्राक्षामध्ये जनरली कटिंग यूज केली जातात किंवा गुटी कलम ह्याच्यामध्ये यूज केलं जातं डाळिंबामध्ये. कशासाठी, की उत्पन्नात आपलं चांगलं क्वालिटीचं उत्पन्न मिळावं. आणि पूर्वीचं एखादं झाड, समजा डाळिंबाचं एखादं प्लांट आहे, त्याच्यावर केल्या नावाचा बॅक्टेरियल जो ऑइली स्पॉट नावाचा एक जो डिसीज आहे, गेल्या 5-6 वर्षापासून तुम्ही त्याच्याबद्दल ऐकत असाल. तर हा डिसीज फ्री आपल्याला जर मटेरियल ग्रो करायचं असेल, एखाद्याची चांगली डाळिंबाची बाग आहे, त्याच्यामध्ये केल्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे आणि आपल्याकडे दुसरा पर्याय नाही, त्या बागेतूनच आपल्याला पुढची बाग निर्माण करायची आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या झाडाचा असा पार्ट तुम्हाला चेक करायचा आहे की त्याच्यावर तेल्या नावाचा जो रोग आहे त्याचं प्रमाण नाहीये, असा सेफ्टी जो पार्ट आहे त्या झाडाचा तुम्हाला सिलेक्ट करून त्याचं कटिंग करावं लागेल किंवा त्याच्यावर गुटी बांधावं लागेल. तर गुटी कलम कसं करायचं हे पण आपण उद्याच्या प्रॅक्टिसमध्ये पाहणार आहोत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बियाणं जर शुद्ध असेल, प्युअर असेल, तर त्यापासून उत्पन्न हे चांगल्या क्वालिटीचं असतं. त्या ठिकाणी एक्झाम्पल लक्षात ठेवा की डाळिंबाची गुटी कलम तुम्ही चांगल्या निरोगी झाडावर जर केला असेल तर त्याच्यापासून तुम्ही बाग निर्माण केली असेल, प्लांटेशन केलं असेल, तर उत्पन्न हे चांगल्या क्वालिटीचं मिळणार आहे. नेक्स्ट पाहूया ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. It helps to avoid or overcome the long juvenile periods of shrubs and trees. जनरली माहिती की पर्यंत व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनच्या मेथड्स आहेत. कलमवर्गीय झाडं आपण लावणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये पहा की आपण जर कलमी आंबा लावला, आलेलंच असेल की आपले आजोबा वगैरे पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी कलम वगैरे प्रॅक्टिस करायची नाही. त्या ठिकाणी ज्या काय आंब्याच्या कोया असतील ते कोई ग्रो करायचे आणि त्यानंतर त्या आंबा लावल्यानंतर 8 ते 10 वर्षांनी त्याला फळं लागायची. पण आजकाल तुम्ही कुठल्याही नर्सरीमध्ये गेला तर त्या ठिकाणी कलमी रोप द्या म्हणतात, तुम्ही कलमी आंब्याचं रोप पाहिजे. म्हणजेच काय, त्या ठिकाणी 2 पार्ट आहेत, सायन आणि स्टॉक, हे 2 शब्द आहेत. सायन म्हणजे काय, खोडाचा पार्ट. जनरली काय करतात कलम करताना, तर याच्यामध्ये जे आपल्याकडे गावठी झाडं असतात, गावरान झाडं, त्याच्या कुई असते, ती कुई गोळा केली जाते, ती जर्मिनेट केली जाते, त्यापासून रोप तयार केलं जातं. साधारणतः हे रोप 40 ते 45 दिवसाचं होईल. म्हणजे तुम्ही पाहिलं असतील की जनरली जून जुलैमध्ये कोणत्याही आंब्याच्या झाडाखाली तुम्ही पाहिलं असेल की अशी छोटी छोटी रोपं तयार होतात आणि त्याचा पानाचा जो कलर असतो, लिपचा जो कलर असतो, तो चॉकलेटी ब्राऊन असतो. अशा प्रकारची जी सीडलिंग आहेत, रोपं आहेत, त्या ठिकाणी ही रोपं जनरली स्टॉक म्हणून यूज करतात. स्टॉक म्हणजे बेस, खालचा भाग, खोडाचा भाग. तर या ठिकाणी अशी जी ब्राऊन कलरची लिप असलेली जी रोपं आहेत, त्या ठिकाणी वरचा जो पार्ट आहे तो कट केला जातो आणि साधारणतः जमिनीपासून 10 ते 12 सेंटीमीटर जो पार्ट आहे, एक सीडलिंग आहे समजा, तुम्ही त्या सीडलिंग तुम्ही ग्रो केलेला आहे, कुई तुम्ही जर्मिनेट केलेली आहे, कुई मधून, या आंब्याच्या सीड मधून हे सीडलिंग ग्रो झालेलं आहे. साधारण 40-45 दिवसाचं हे तुमचं सीडलिंग आहे. त्या ठिकाणी तुम्ही ते कट करायचं आहे आणि आपल्याला ज्या व्हरायटीची, ज्या जातीची फांदी त्या ठिकाणी फिक्स करायचे, ते त्या ठिकाणी वेगवेगळ्या मेथडने आपण ते फिक्स करू शकतो. तर कलमाचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये आपण उद्या ऍक्च्युअल व्हिडिओ पाहणार आहोत, त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन पाहणार आहोत, त्याच वेळेस काही इमेजेस आहेत, पिक्चर्स आहेत, त्याच्यावर आपण डिस्कशन करून ते डिटेल्स समजून घेणार आहोत. तर अशी जी
आपण पाहत होतो की याच्यामध्ये जे विदाउट जी कलमी झाडं आहेत त्याच्यामध्ये फरक पहा, कलम केलेलं झाड किंवा आणि दुसरा जो पार्ट आहे कलम न केलेलं झाड. तर कलम न केलेलं झाड साधारणतः उत्पन्न द्यायला 7 ते 8 वर्ष लागतात त्याला. म्हणजे पहिले 7 ते 8 वर्ष हे झाड नुसतं वाढत राहतं आणि 7 ते 8व्या वर्षानंतर त्याला फळं लागतात. पण याच्या अपोजिट जे कलम केलेलं जे झाड आहे, आंब्याचं एक्झाम्पल घ्या, तुम्हाला दुसऱ्या वर्षापासून त्या ठिकाणी फळं लागलेली दिसतील. पण रिकमेंडेशन काय आहे, सायंटिफिक रिकमेंडेशन आहे की कोणतंही फळझाड असू द्या त्याची कमीत कमी 3 ते 4 वर्ष फळं घ्यायची नाहीत. कारण जो पहिला जो पिरियड आहे 3 ते 4 वर्षाचा आहे, झाडाची जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे, शाकीय वाढ, झाडाचं खोड मोठं करून घ्यायचं असतं किंवा त्याच्या जो विस्तार असतो झाडाचा कॅनॉपी विस्तार हा डेव्हलप करून घेणं हे प्रत्येक सायंटिफिक थंब रूल आहे की पहिले 3 ते 4 वर्ष कोणतीही कलमी झाड आल्यानंतर त्याची फळं घ्यायची नाही. त्याची वाढ होऊन द्यायची 3 ते 4 वर्षात, त्याची ग्रोथ होऊन द्यायची आणि नंतर मग 4 ते 5 वर्षानंतर आपण त्याची फळं जर घेतली तर हे लॉंग टाइम आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न मिळू शकतं. म्हणजे पुढची साधारण 30-40 वर्ष त्या झाडापासून आपल्याला एक चांगलं उत्पन्न मिळू शकतं. आपण जर लगेच कलम केलेलं झाड आज लावलेलं आहे जून मध्ये आणि पुढे लगेच आपण फेब्रुवारीत मे मध्ये त्याचं जर फळ घेतलं त्या झाडापासून येणार तर काय होतं, जनरली त्या झाडाची ग्रोथ झालेली नसते एका वर्षात. त्यामुळे ते झाड आपल्याला लिमिटेडच असं फळ पुढे भविष्यात लिमिटेड फळ देणार आहे, त्याचं उत्पन्न हे लिमिटेड राहणार आहे. तर ही ग्रोथ जर आपल्याला जास्त उत्पन्न पाहिजे असेल तर प्रथमतः 3 ते 4 वर्ष त्याची वाढ घडवून आणायची. मोर जर झाडाला आला असेल, आंब्याचं जर कलम आपण केलेलं झाड लावलं असेल, त्या ठिकाणी त्याला पहिल्याच वर्षी मोर येईल तर हे मोर कमीत कमी 3 वर्ष काढून टाकणं हे शास्त्रीय त्याचं प्रिन्सिपल आहे की आपण 3 वर्ष जर हे मोर काढून टाकलं तर पुढे आपल्याला हे लाईफ टाइम साधारण 50-60 वर्षाची जर आयुष्य असेल त्या झाडाचं देऊ शकतो. लॉंग लाईफ सायकल अशी जी मोठमोठी झाडं असतात त्यांचं आयुष्य हे साधारणतः 70-80 वर्षाचं असतं. तर आपल्याला आपण जर कलमी केलेलं झाड लावलं ना अशा प्रकारे जर मेंटेनन्स केलं तर आपल्याला साधारणतः ते झाड 50 वर्षाचं जरी झालं असेल तर त्यापासून आपल्याला साधारणतः त्या कलमी आंब्यापासून साधारणतः एका आंब्या झाडापासून 50-55 वर्षी सुद्धा ते मँगो आपल्याला त्या आंब्याचं झाड साधारणतः 1000-1200 आंबे देऊ शकतं जर आपण ह्या प्रॅक्टिसेस केल्या तर. फॉर द मेंटेनन्स ऑफ क्लोन्स, आता क्लोन हा प्रकार तुम्हाला थोडा अवघड जाईल समजण्यासाठी तर आपण थोडासा बाजूला ठेवू. क्लोन्स नंतर आपण पाहूया. विच प्रमोट्स कॉम्बिनेशन ऑफ डिझायरेबल क्लोन्स. थोडक्यात काय आहे, जर एखादं हेल्दी झाड आहे त्याच्यावर कोणताही डिसीज नाही, एक्झाम्पल आपण या डाळिंबाचं घेऊया. डाळिंबाचं एक चांगलं प्लांट झाड आहे, त्याच्यामध्ये जो ऑइली स्पॉट डिसीज आहे दॅट इज तेला जो डिसीज येतो तर असं हे झाड त्याच्यावर असं कोणतेही सिम्पटम नाही. तर ह्या झाडाचं आपण जर कटिंग केलं, कटिंग म्हणजे थोडक्यात गुटी कलम वगैरे बांधलं त्याच्यावर आणि त्या गुटी जर आपण पुढे त्याच्यापासून दुसरी बाग तयार केली, दुसऱ्या ठिकाणी ग्रो करून त्यापासून उत्पन्न घेत गेलो, म्हणजेच काय क्लोनिंग केलेलं आहे. क्लोनिंग म्हणजे काय, कटिंग करून आपण ते पुढे दुसऱ्या ठिकाणी ग्रो केलेलं आहे त्याच्यापासून उत्पन्न घेतलेलं आहे. परत ज्या ठिकाणी आपण आता प्रेझेंटली त्या बागेमधून उत्पन्न घेत आहोत त्याचं परत कटिंग केलेलं आहे, ते पुढे दुसऱ्या शेतकऱ्याला किंवा आपल्या मित्राला त्याची बाग डेव्हलप करण्यासाठी दिलेलं आहे. असं जे निरोगी मटेरियल आपण पुढे ट्रान्सफर केले दॅट इज क्लोनिंग केलेलं आहे. तर क्लोनिंगचे प्रकार आहेत दॅट इज ग्राफ्टिंग. त्या ग्राफ्टिंग मध्ये छाट कलम आहे, छेद कलम आहे, वेगवेगळे प्रकार आपण उद्या पाहणार आहोत. विच कंट्रोल्स अनवॉन्टेड व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. यूज ऑफ ओनली लिमिटेड प्लांट पार्ट्स. तर या ठिकाणी जे आपलं आवश्यक आहेत, जे हेल्दी प्लांट आहेत तेच प्लांट आपण कटिंग करून पुढे त्यापासून पुढचं जनरेशन त्याचं पुढची पिढी निर्माण करत असतो. विच इज प्रॅक्टिस ड्युरिंग एनी टाइम ऑफ द इयर. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक झाडाला फुलं येण्याचा कालावधी किंवा त्यामध्ये फळ तयार होण्याचा कालावधी हा ठरलेला असतो. तसं सेक्शुअल प्रोपॅगेटेड स्पेसिस जे आहेत दॅट इज व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन मध्ये आपल्याला वाटलं की आज आपल्याला बडिंग करायचं आहे गुलाबाचं, दॅट इज गुलाब, त्याला बडिंग म्हणजे डोळा बांधणी म्हणतात. गुलाबाच्या ज्या फांद्यावर जे डोळे असतात ते कट करून आपण जनरली समजा मला
एकाच गुलाबाच्या झाडावर वेगवेगळे गुलाब डेव्हलप करायचे असतील वेगवेगळ्या कलरचे. समजा रेग्युलर तुमचं गुलाबाचं प्लांट आहे, त्याला एक रेड कलरचं फ्लावर येत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला येलो कलरचं गुलाब हवा आहे, ऑरेंज कलरचा, पिंक कलरचा, चॉकलेट कलरचा, ब्लॅक कलरचा, असे वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आपण एका प्लांटवर त्याचं प्रोपॅगेशन करू शकतो. हे साध्य करू शकतो कशामुळे, तर बडिंग टेक्निक. हे बडिंग टेक्निक आपण उद्याच्या प्रॅक्टिसमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट, so in limited time and limited space numerous plants can be produced. हे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन द्वारे आपण कमी कालावधीत जास्त प्रकारचं रोपं तयार करू शकतो. कारण आपल्याला डिपेंडेड आपण सीडवर डिपेंड नाही. सीडवर डिपेंड होण्यासाठी आपल्याला ते पीक ग्रो व्हावं लागेल, त्याला फुलं यावे लागतील, ते जे फुल आहे ते मॅच्युअर व्हावं लागेल, पक्व व्हावं लागेल. समजा फ्रूट मध्ये कन्व्हर्जन झालं, फुलापासून जर फळ तयार होत असेल तर ते फळ मॅच्युअर झाल्यानंतर तुम्ही ते फळ पक्व झाले फळ काढून त्या ठिकाणी त्याचं सीड काढून ते पुढे त्या सीड पासून तुम्हाला पुढचं रोप तयार करावं लागतं. पण या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन मध्ये मेन ऍडव्हान्टेजेस आहे की तुम्ही कोणत्याही स्टेजला तुम्हाला वाटलं की 2 दिवसांनी मला बडिंग करायचं आहे, ग्राफ्टिंग करायचं आहे, तर क्रॉप त्या ठिकाणी तुम्हाला गार्डन मध्ये जावं लागेल. त्याची जी डिझायर स्टेज आहे प्रत्येकाचं ठरलेलं आहे सिलेक्शन. तर यामध्ये तुम्ही जे हार्डवूड कटिंग, सॉफ्टवूड कटिंग, हे उद्या आपण पाहणार आहोत कटिंगचे वेगवेगळे प्रकार. तर त्या ठिकाणी डायमेन्शन ठरलेले आहेत. हार्डवूड कटिंग करायचे असेल तर तुम्हाला त्या झाडाची कोणती फांदी, कोणत्या साईजची फांदी सिलेक्ट करावं लागेल, कटिंग कसं करावं लागेल, ह्या प्रॅक्टिसेस आपण उद्या प्रॅक्टिकलला पाहतो. सक्सेस रेट इज व्हेरी हाय. झाडावर कट वगैरे घेताना, बड फिक्स करताना, तर या प्रॉपर जर प्रॅक्टिसेस केल्या असतील तर त्या ठिकाणी तुमचा सक्सेस रेट म्हणजे ते कलम तुम्ही केलेलं ते जिवंत राहण्याचा जो सक्सेस आहे तो जास्त राहू शकतो. नेक्स्ट पहा, याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह प्लांट प्रोपॅगेशन मेथड्स. यामध्ये नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन, आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन मध्ये पहा, बल्ब्स म्हणजे काय, त्यामध्ये कांदे लावताना जनरली काय केलं जातं, एक तर बियाण्याद्वारे कांदे लावतात, किंवा काही ठिकाणी कांद्याचं तर तुम्हाला बियाणं तयार करायचं असेल, कांद्याचं बी कसं तयार करतात सर्वांना माहिती आहे, तर या ठिकाणी मीडियम आकारचे कांदे सिलेक्ट करतात. तो साधारणतः 1/3 पोर्शन त्याचा कट केला जातो. कांदा काय करतात, कांदा सिलेक्ट केल्यानंतर वरचा जो भाग असतो कांद्याचा 1/3 भाग कट करतात आणि हा कांदा जमिनीमध्ये लावला जातो, सॉइल मध्ये लावला जातो. आणि त्या ठिकाणी तुम्हाला माहिती 40-45 दिवसानंतर त्या ठिकाणी त्या कांद्यापासून वेगवेगळे दांडे आलेले असतात. त्या दांड्यावरून पुढे त्याचा कांद्याचा फुलगुच्छ तयार होतो आणि त्या फुलांमध्ये हे बी डेव्हलप होतं. हे माहिती आहे ज्यांना आपल्याकडे ह्या भागात कांद्याची शेती केली जाते आणि काही शेतकरी लोक कांद्याचं बीज तयार केलं जातात. हे बी कसं तयार केलं जाते सर्वांना बऱ्याच मुलांना माहित असेल. तर कांदा आपण जनरली कांद्याचं जे सीड असतं किंवा बल्ब, कांद्याचे जे छोटे बल्ब असतात त्यासाठी छोटा कांदा, ह्या छोटा कांदा ग्रो होऊन आपण जनरली प्रोपॅगेशन साठी यूज करतो. छोट्या कांद्यापासून मोठे कांदे निर्माण होतात. दॅट इज बल्ब्स, स्टोलॉन्स, कॉर्म्स. कॉर्म्स म्हणजे काय, कॉर्म्स म्हणजे जे लिली वर्गीय झाडं आहेत त्याच्यामध्ये छोटे बटाटे सारखे छोटे बटाटे असतात. त्या बटाट्यापासून हे फ्लॉवरिंग प्लांट तयार होतं. ते आपण पुढे पाहणार आहोत, त्याचे पिक्चर्स वगैरे दिले असतील. ऑफसेट्स म्हणजे हे तुमचं ऊस जे आपण ज्याला कांड्या म्हणतो,
ऊसाचं प्रोपॅगेशन कांड्यापासून होतं, त्याला इंग्लिश शब्द आहे ऑफसेट. ट्युबर्स, सकर्स, रायझोम्स अँड रनर्स. ट्युबर्स, रायझोम्स मध्ये तुम्हाला माहिती आहे की हळद आणि आलं आहे, हे तुम्हाला जर ग्रो करायचं असेल तर त्या ठिकाणी त्याचे रायझोम्स लावले जातात. पुढे पिक्चर्स जर असतील तर आपण पाहूया. या ठिकाणी दिलेलं आहे, त्या ठिकाणी आपण डिटेल डिस्कस करूया. पिक्चर वगैरे दाखवलेले यामध्ये. तर दिस आर द नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन, म्हणजे नॅचरली अवेलेबल प्लांट पार्ट आहेत हे कुठे असणार आहेत, जमिनीच्या खाली असतील. बल्ब्स वगैरे, रायझोम्स, ते आपल्याला त्या ठिकाणी कोणाकडे हळदीचं किंवा आल्याचं वगैरे क्षेत्र असेल तर त्यांना माहित असेल प्लांटिंग मेथड. तर याच्यामध्ये जनरली हळदीमध्ये काय असतं, एक जो सेंट्रलचा मदर प्लांट असतं त्याच्या बाजूने हे बाकीचे फुटवे येत असतात. जनरली हळदीमध्ये जो सेंट्रलचा अशा प्रकारचा रायझोम या पिक्चर मध्ये दिलेला असतो. हळदीचं एक्झाम्पल या ठिकाणी लक्षात ठेवा. हे बाजूला जे वाढतात ते नवीन नवीन हळकुंड असतात, ओली हळकुंड. तर जनरली हळदीचं प्रोसेसिंग करताना काय केलं जातं, हे बाजूला जे वाढणारे नवीन हळकुंड आहेत ते त्या ठिकाणी हळद काढल्यानंतर हे कुकर असतात, गरम पाण्याचे कुकर, हे वायू वगैरे त्या भागात ज्या ठिकाणी हळद जास्त होती त्या ठिकाणी अशा प्रकारचे ट्रॅक्टर माउंटेड कुकर असतात. ज्यावेळेस हळद काढली जाते त्यावेळेस हे वाफेवर शिजवले जातात. हे जे गड्डे आहेत या ठिकाणी पिक्चर दिसत असं तुम्हाला, हे वाफेवर शिजवायचे. शिजवल्यानंतर काय होणार आहे, हे बाकीचे जे फिंगर्स लाईक प्रोजेक्शन्स आहेत त्या ठिकाणी, हळकुंड म्हणतो आपण त्याला, ते हळकुंड सेपरेट होतात ह्या मेन गड्ड्यापासून. आणि हा मेन गड्डा पुढच्या वर्षी हा मेन गड्डा आपण प्रोपॅगेटिंग मटेरियल म्हणजे हळदीचं सीड म्हणून जनरल यूज आहे. वाफेवर शिजवल्यानंतर हे बाजूला जे ओली हळकुंड जी तयार होतील ते आपण जनरली सन ड्राईंग करून त्याचं उन्हात वाळवून याच्यापासून पावडर तयार करून ही मार्केटमध्ये आपण जी विक्री करतो दॅट इज युअर हळद. तर हे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन नॅचरल, कारण नेचरमध्ये प्रेझेंट आहेत. त्यामुळे या ठिकाणी दोन क्लासिफिकेशन दिलेले आहेत. इथं आलेलो आहे आपण. नॅचरल म्हणजे नेचरमध्ये काय काय प्रेझेंट आहे ते आपण पुढे डिस्कस करूया. हे रायझोम रनर्स काय आहेत. नेक्स्ट वन इज आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. हे जे आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आहे तर याच्यामध्ये आपण उद्या प्रॅक्टिकल पाहणार आहोत. कटिंग कसं, म्हणजे फांदी कट कशी करायची, त्यामध्ये हार्डवूड कटिंग आहे, सॉफ्टवूड कटिंग आहे, त्याचे प्रकार पाहणार आहोत. बडिंग म्हणजे डोळा भरणे. एक्झाम्पल याच्यामध्ये आपल्याकडे तुतीचं प्लांट आहे खाली गार्डनला, त्याच्यामध्ये डोळा कसा भरला जातो. किंवा एक्झाम्पल तुमचं गुलाबामध्ये मी आता सांगितलेलं की एकाच झाडावर आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स, वेगवेगळ्या कलरचे फ्लावर्स हवे असतील तर त्या ठिकाणी बडिंग प्रॅक्टिस केली जाते. ग्राफ्टिंग म्हणजे कलम तयार करणे. हे कलमाचे प्रकार आपण उद्या पाहणार आहोत. लेअरिंग, एअर लेअरिंग, गुटी कलम वगैरे. गुटी कलम जे असतं जे जनरली डाळिंबामध्ये आणि पेरूचं जे प्लांट आहे, तसेच काही गार्डनचे आपले फ्लॉवरिंग प्लांट आहे त्याच्यामध्ये पण ही प्रॅक्टिस केली जाते. लेअरिंग दॅट इज गुटी कलम. देन मायक्रो प्रोपॅगेशन म्हणजे टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर मध्ये जनरली काय केलं जातं, जो अपायकल बर्ड असतो शेंड्याकडचा, जो मेन ग्रो असतो, जसं आपण एखादा नारळ फोडल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा जो कोंब असतो, नारळ फोडल्यानंतर छोटासा कोंब निघतो, तशाच प्रकारचा हा बर्ड प्रत्येक प्लांट मध्ये असतो. एव्हर ग्रोईंग, नेहमी ग्रो होणारा बर्ड. असा बर्ड आपण जनरली आयसोलेट करतो, सेपरेट करतो प्लांट पासून, आणि हा बर्ड लॅबोरेटरीमध्ये टेस्ट ट्यूब मध्ये हा ग्रो केला जातो आणि त्याच्यापासून नवीन रोप तयार केले जातात. ही मायक्रो प्रोपॅगेशन प्रॅक्टिस जनरली जे फळवर्गीय पिकं आहेत, एक्झाम्पल याच्यामध्ये बनानाचं जे प्लांटेशन केलं जातं, ही बनानाचं टिश्यू कल्चर रोप म्हणतात. उती संवर्धित रोप, मायक्रो प्रोपॅगेशन म्हणजे उती संवर्धन. तर ही उती संवर्धित रोप, त्याच्यामध्ये एक्झाम्पल बनानाचं आहे, जे आजकाल आजूबाजूला आपलं जे बनानाचं प्लांटेशन दिसत आहे, तर ते त्याच्या हे मायक्रो प्रोपॅगेशन द्वारे, उती संवर्धनाद्वारे ही रोपं तयार केलेली आहेत. ते आजूबाजूला जी तुम्हाला
केळीची जी ज्या जातीची झाडं लावतात लोक, प्लांटेशन केलं जातं, दॅट इज G9, ग्रँड 9 नावाची व्हरायटी आहे. G-9 दॅट इज ग्रँड 9. त्याचं मेजॉरिटी मायक्रो प्रोपॅगेशन हे जैन इरिगेशन वाले जे आहेत जळगावचे, दॅट इज ठिबक सिंचन म्हणतो आपण, ट्रिप इरिगेशन, जैन पाईप्स वगैरे, तर यांची लॅबोरेटरी जळगावला आहे. तर तिथून हे सगळं मटेरियल ते त्याच्यामध्ये ते ह्याचं पण डाळिंबाचं ॲज वेल एज केळीचं रोप थ्रू आउट महाराष्ट्र ते त्याचा सेल करत असतात. किंवा मायक्रो प्रोपॅगेशन हे हळदीमध्ये किंवा अद्रक आल्यामध्ये त्याचं पण आता थोडंसं त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मायक्रो प्रोपॅगेशन त्याची उती संवर्धित रोपं, बेस्ट एक्झाम्पल बनाना अँड शुगर केन. शुगर केन मध्ये पण उती संवर्धित रोपं काही संस्था तयार करतात. ठीक आहे, नेक्स्ट पाहू आपण. तर यामध्ये पहा, या ठिकाणी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन बाय स्पेशलाइज्ड व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर लाईक बल्ब्स, कॉर्म्स, ट्यूबर्स, रायझोम, सकर्स, रनर्स, ऑफसेट्स. मगाशी जे एक्झाम्पल दिलेले आहेत, बल्ब म्हणजे काय, त्याचं पुढच्या स्लाइडला डिटेल दिलेले आहे, ते आपण पाहणार आहोत. प्रायमरी मॉडिफाईड प्लांट पार्ट स्पेशलाइज फॉर फूड स्टोरेज. तर याच्यामध्ये काय असतं, जे आपण हळदीचा गड्डा किंवा आल्याचं जे मेन गड्डा जो असतो, ज्याच्यापासून जे आपण जनरली सीड मटेरियल म्हणून यूज करतो, प्रोपॅगेटिंग मटेरियल, त्याच्यामध्ये काय असतं, प्लांटचं अन्न असतं, फूड स्टोरेज. प्लांट त्याच्या लाईफ सायकलमध्ये, समजा हळदीचं क्रॉप आहे, साधारणतः 8 ते 9 महिन्याचं पीक असतं. एकदा हळद लावल्यानंतर ते 8 ते 9 महिन्यात मॅच्युअर होतं, पक्व होतं, आणि त्यानंतर मग हे आपण जनरली सॉइल मधून हळदीचे गड्डे काढून त्या ठिकाणी कुकरमध्ये शिजवले जातात, आणि त्या ठिकाणी जे मेन कुंड असतात 13-14 दिवस हे उन्हात वाळवल्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग तयार करून ही मार्केटमध्ये आणली जाते. आणि जे ओरिजिनल गड्डे रायझोम म्हणतात त्याला, ते आपण मदर रायझोम हे आपण जनरली पुढचं पीक लावण्याकरता ऍज अ सीड मटेरियल म्हणून यूज करत असतो. In these herbaceous perennials, shoots die off in the end of growing season, and the plant lives underground, dormant as fleshy organ, which bear buds to produce new shoots in the next season. Second function of this specialized organ is that of vegetative reproduction. हा जो पॅरेग्राफ आहे तो आपण पुढच्या स्लाइडला पाहूया. त्या ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये सांगण्यात येईल काय ही प्रोसेस आहे. नेक्स्ट, प्रोपॅगेशन प्रोसिजर विच युटिलाइजेस द प्रोडक्शन ऑफ नॅचरली detachable structure like bulbs, corms, etc. is called separation. ठीक आहे, आपण ते पुढेच पाहू. When plant is cut into sections as is done in rhizome, stem, root tubers, etc. is called division. तर हे छोटे छोटे कट घेतले जातात. तुम्हाला माहित असेल की आलं वगैरे लावताना, अद्रक वगैरे लावताना हे छोटे छोटे मोठं जे आलं असेल रायझोम, मदर रायझोम, तर त्याचे तुकडे करून छोटे छोटे ज्या ठिकाणी बर्ड आहे, ज्या ठिकाणी जर्मिनेटिंग पॉइंट आहे, बर्ड आहे, असे बर्ड सेपरेट करून ते जमिनीमध्ये लावले जातात. आता हे बल्बचे एक्झाम्पल दिलेले या ठिकाणी, त्याला बल्ब म्हटलं जातं, कांद्याचा बलक किंवा बल्ब. तर हे जे बाकीचे पार्ट्स आहेत, रूट्स, दॅट इज बेसल प्लेट, बर्ड, स्केल्स. हा जो सेंटरचा जो बर्ड आहे हा महत्वाचा ऑर्गन आहे. तर याच्यापासून पुढचं प्रोपॅगेशन कांद्यामध्ये केलं जातं. कांद्यामध्ये 2 प्रकारे प्रोपॅगेशन केलं जातं. एक सीड द्वारे, कांद्याचं सीड तुम्ही पाहिलेलं असेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी, ट्रँग्युलर शेपचं ब्लॅक कलरचं सीड असतं. आणि सेकंड जे आहे दॅट इज व्हेजिटेटिव्ह, ज्यापासून आपलं जर बीज उत्पादन करायचं असेल, कांद्यापासून बी तयार करायचं असेल, ब्लॅक कलरचे जे बी मार्केटमध्ये अवेलेबल असतं, साधारणतः त्याची प्राइस साधारणतः 1000 ते 1500 रुपये प्रति केजी असं मार्केट रेट असतो त्याचा. आपल्याकडे फुरसिंगी गरवा म्हणून कांदा जो आहे 4.5-5 महिन्याचा, जनरली आता कांद्याचं बीज उत्पादनाचा सीझन सुरू आहे. जनरली डिसेंबर मध्ये हे कांदे जे स्टोअर केलेले असतात कांदे, फक्त बीज तयार करण्यासाठी चांगल्या क्वालिटीचं, हे बियासाठी जे कांदे असतात ते पहिल्यांदा सिलेक्ट करतात, आणि हे असे सिलेक्ट केलेले कांदे जमिनीमध्ये लावतात. साधारणतः एक 25-50 दिवसानंतर त्याला फुलदांडे येतात. त्या फुलदांड्यावर कांद्याची फुलं लागलेली असतात.
आणि हे 4.5-5 महिन्यानंतर आपण साधारणतः त्याच्यापासून सीड सेपरेट करू शकतो. तर हा थोडासा सीड टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे. तर जनरली आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन पाहतोय. बल्ब्स आर प्रोड्यूस बाय मोनोकॉट प्लांट्स फॉर स्टोरेज अँड रिप्रोडक्शन. मोनोकॉट आणि डायकॉट असे दोन प्रकार आहेत. मोनोकॉट म्हणजे एकदल आणि द्विदल, मराठीत तुम्ही शब्द ऐकलेले आहेत. तर एकदल वर्गीय पिकं, एकदल म्हणजे त्याच्यामध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवा, ज्वार आहे, ज्याच्यामध्ये आपण ज्वारचं कटिंग जर केलं, एका ज्वारचं सीड घेतलेलं आहे, ज्वारचे दाणे घेतलेले आहेत आणि ते कट करण्याचा प्रयत्न केला तर ते इक्वली 2 पार्टमध्ये कट होत नाही, क्रॉस कट होतं. किंवा तांदूळ आहे, राईस आहे, किंवा व्हीट आहे, तुमचा गहू आहे, जी सिरियल्स क्रॉप आहेत, तृणधान्य वर्गीय पिकं जी आहेत, ज्वार, बाजरा, मका, गहू, राईस, तर ही पिकं काय आहेत, एकदल वर्गीय आहेत. त्याचे इक्वल पार्ट होऊ शकत नाहीत. आपण जर कट करायचा प्रयत्न केला मधून बरोबर सेंटरला तरी ती कट होत नाही. दॅट इज मोनोकॉट, दॅट इज एकदल वर्गीय पिके. आणि सेकंड पार्ट आहे डायकॉट. डायकॉट मीन्स हॅव्हिंग डाय, डाय स्टँड फॉर 2, कॉट मीन्स कॉटिलिडॉन, म्हणजे ज्या सीडमध्ये 2 दल असतात अशा पिकांना द्विदल पिकं म्हटली जातात. तर एक्झाम्पल यामध्ये पल्सेस, लेग्युम्स. पल्सेस म्हणजे काय, कडधान्य वर्गीय पिकं. तर यामध्ये तुमचा एक्झाम्पल हरभऱ्याचं बी आहे, किंवा शेंगदाणा आहे, नेक्स्ट मूग आहे, उडीद आहे, चवळी आहे, मटकी आहे. तर ही पिकं कसे तुम्ही कट केलं तर ते एक इक्वल प्रोपोर्शन मध्ये त्याचे 2 पार्ट होतात. सीड तुम्ही घेतलं, त्याचं बी घेतलं आणि कट करण्याचा प्रयत्न केला सेंटर मधून, तर ते इक्वली पार्ट मध्ये डिवाइड होतं. दॅट इज द्विदल, दॅट इज डायकॉट सीड्स. तर याच्यामध्ये आपण पाहतोय बल्ब्स इज द एक्झाम्पल ऑफ मोनोकॉट. and reproduction, consisting of basal is mainly produced by bulb. हे बल्ब लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हे डिस्क्रिप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. ओनिनचे जे पार्ट, जे बॉटनी आहे, बॉटनिकल ज्या टर्म आहेत, या ठिकाणी तुम्हाला रीड केलं तरी समजेल, किंवा त्याच्यावर काय जास्ती क्वेश्चन याची अपेक्षित नाहीत. फक्त आता सांगितल्याप्रमाणे ओनिन इज प्रोपॅगेटेड बाय बल्ब, एवढं लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये बल्बलेट्स हा एक शब्द दिलाय. बल्बलेट्स फॉर्म अबो ग्राउंड आर कॉल्ड बुलबिल्स. तर याच्यामध्ये ओनियन आणि तुमचा जो लसूण आहे दॅट इज गार्लिक. तर गार्लिक मध्ये जनरली काय करतात, सो हे करताना, प्लांटेशन करताना जनरली त्याच्या कुड्या लावल्या जातात. लसणाची कुडी म्हणतो आपण, दॅट इज बल्बिल्स. त्याला इंग्लिशमध्ये बल्बिल्स असा शब्द आहे. बिगिनिंग ऑफ ग्रोथ पिरियड, ॲडव्हान्टेशियस रूट्स डेव्हलप, दॅट इज बॉटम ऑफ द बेसल प्लेट. ही बेसल जी प्लेट आहे, कांद्याचा खालचा जो भाग असतो त्याला मुळे असतात खाली, दॅट इज ॲडव्हान्टेशियस रूट्स. तर रूट मध्ये 2 प्रकार आहेत, टॅप रूट आणि ॲडव्हान्टेशियस रूट. टॅप रूट म्हणजे सोट मूळ, ज्या वनस्पतींची मुळे ही खोलवर वाढतात पाणी आणि अन्नाच्या शोधात. एक्झाम्पल दॅट इज टॅप रूट, सोटमूळ. तर ही जी एक्झाम्पल तुम्ही वडाचं झाड बघा किंवा बाबळीचं झाड बघा, याच्यामध्ये सोटमूळ असतं, मेन एक मूळ असतं, त्याला बाजूने येणारे छोटी छोटी मुळं असतात, दॅट इज टॅप रूट. सेकंड टाईप आहे दॅट इज ॲडव्हान्टेशियस रूट्स. ॲडव्हान्टेशियस म्हणजेच एक्झाम्पल तुम्ही बेस्ट एक्झाम्पल ज्वारीचं लक्षात ठेवा. यामध्ये ज्वारीचं कसं आहे, त्याला साईडनं किंवा मेज आहे तुमचं, ओनियन आहे, ओनियन मध्ये बघा त्या ठिकाणी सोटमूळ नसतं, टॅपरूट नसतो, त्या ठिकाणी छोटी छोटी मुळं त्याला बेस पासूनच आलेले असतात. दिस इज अ दॅट इज ॲडव्हान्टेशियस रूट्स. तर 2 प्रकार आहेत, टॅप आणि ॲडव्हान्टेशियस. टॅप म्हणजे सोटमूळ, एकच मोठं मूळ असतं आणि ते पाणी आणि अन्नाच्या शोधात जमिनीमध्ये खूप खोलवर गेलेलं असतं. वेअर इन केस ऑफ अदर दॅट इज ॲडव्हान्टेशियस रूट्स, त्याच्यामध्ये बेस पासूनच छोटी छोटी मुळे आलेले असतात. याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं आहे, व्हीट आहे, दॅट इज गहू आहे, राईस आहे, ओनियन आहे. दीज आर द एक्झाम्पल ऑफ ॲडव्हान्टेशियस रूट. हा शब्द दिलेला आहे.
एक्झाम्पल लिलीज, ॲलियम, ओनियन, गार्लिक हे एक्झाम्पल दिले. ओनियन, गार्लिक म्हणजे लसूण, लिली, लिली फ्लॉवरिंग प्लांट आहे. तर हे अशा जे आहेत तर अशा प्लांटमध्ये अशा प्रकारचे ॲडव्हान्टेजेस रूट सिस्टीम प्रेझेंट असते. नेक्स्ट स्लाइड. कॉर्म्स. हे कॉर्म्स तुम्हाला मगाशी सांगितलं, इट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ कॉर्म्स. तर हे जे लिली वर्गीय जे पिकं आहेत किंवा रायझोम आपण पुढे पाहणार आहोत. या ठिकाणी रायझोम दिलेला आहे. एक्झाम्पल हे दिलेलं आहे जिंजर, दॅट इज अद्रक किंवा आलं. आणि दुसरा याच्यामध्ये दुसरा प्रकार दॅट इज हळद. हळदमध्ये पण रायझोम द्वारे प्रोपॅगेशन हे जनरली होत असतं. ठीक आहे, ठीक आहे. आता आपण कॉर्म्स पाहतोय. कॉर्म्स आर स्वॉलन बेस ऑफ स्टेम, ऍक्सिस एन्क्लोज बाय ड्राय स्केल्स. तर हे त्याचे पार्ट दिलेले आहेत. नोड, इंटरनोड. इंटरनोड म्हणजे काय, थोडक्यात ऊसाचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर ऊसाच्या ज्या दोन कांड्या असतात त्याच्यामध्ये एक लाईन तुम्हाला दिसते किंवा एक ऍक्सिस दिसतो, दॅट इज इंटरनोड. नोड, इंटरनोड, स्केली लीप, देन कॉर्म, डॉटर कॉर्म, ऍडव्हान्टेजेस रूट्स. ऍडव्हान्टेजेस रूट्स म्हणजे आता आपण पाहिलेली दॅट इज तंतुमय वर्गीय मुळे म्हणू शकतो आपण त्याला. हे जे ऍडव्हान्टेजेस रूट्स हे जे स्ट्रक्चर दिलेलं आहे त्यात फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, तुम्हाला डिटेल्स काय जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. हे फक्त डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. सॉलिड स्टेम स्ट्रक्चर विथ नोड्स अँड इंटरनोड्स त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. बल्क ऑफ कॉर्म इज स्टोरेज टिश्यू कंपोज ऑफ पॅरेनकायमस टिश्यू. हे टिश्यू वगैरे तुम्हाला आता अभ्यासाला नाही. apex of corm is terminal shoot bud which is develop into leaves and flowering shoot. जो apex of corm shoot bud which is develop into flowering shoot. तर हे जे पिक्चर आहे याच्यामध्ये बर्ड पासून हा नवीन प्लांट त्याचं जर्मिनेशन सुरू झालेलं आहे. दॅट इज हे लीफ पासून पुढे प्लांट हे डेव्हलप होणार आहे. Auxiliary buds produced at each of the nodes. Auxiliary buds एक्झाम्पल तुम्ही ह्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा की जनरली आपण ऊसामध्ये पाहतो की जिथे इंटरनोड असेल त्या ठिकाणी ऊसाला डोळे दिसतात, दॅट इज बर्ड्स. ऍडव्हान्टेजेस ॲक्झिलरी बर्ड्स ऍक्सिस मधून आलेले असतात. जिथून लीप सुरू होतं ऊसाचं प्लांट डोळ्यासमोर ठेवा. याच्यामध्ये जिथे इंटरनोड असेल त्या ठिकाणी लीप आणि लीपच्या बेसमध्ये हा ऊसाचा डोळा present असतो. So this is a auxiliary buds which is produced at each of the nodes. The next one is adventitious roots which is produced from base of the corm, that is Colocasia, gladiolus etc. Gladiolus हे फ्लॉवरिंग प्लांट आहे. कोलाकेशिया म्हणजे आळू. आळूची पानं वडीसाठी वगैरे तुम्ही वापरता, पण त्याचं कधी कॉर्म पाहिलं, आळूचं जर खाली जमिनीमध्ये जे कॉर्म असतं ते पाहिलं तर तुम्हाला अशा प्रकारचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी ऑब्झर्व होईल. या ठिकाणी पिक्चरमध्ये जे दिलेलं आहे कॉर्म्स, इट इज एक्झाम्पल ऑफ कोलॅकॅशिया. आळूचं जे प्रोपॅगेशन केलं जातं तर अशा प्रकारचे हे कॉर्म्स त्या जमिनीमध्ये लावून त्या ठिकाणी ह्याचं उत्पन्न घेतलं जातं. नेक्स्ट पहा ट्यूबर्स. ट्यूबर्स आर स्टोरेज ऑर प्रोपॅगेटिव्ह ऑर्गन प्रोड्यूस्ड इन वन ग्रोइंग सीझन विच इज रिमेन्स डॉर्मंट अँड स्टार्ट्स न्यू ग्रोथ अँड प्रोड्युसिंग न्यू शूट्स. तर जे बटाट्याचं एक्झाम्पल तुम्हाला घरी माहीतच आहे की बटाटे जर आपण अंधारात जर ठेवले नाहीत, मार्केटमध्ये जर बटाटे आणले आणि ते अंधाऱ्या रूम मध्ये किंवा झाकून जर ठेवले नाही तर त्या ठिकाणी त्याला हे असे बर्ड्स येतात, जर्मिनेटिंग आय बर्ड्स. आणि असे जर बर्ड्स आपण काढून जर लावले तर त्याच्यापासून नवीन बटाटा तयार होतो, नवीन बटाट्याचं प्लांट तयार होतं. म्हणजे बटाटा कांदा हे जनरली काय, ज्या ठिकाणी सनलाईट येते, रूम तुमच्या घरामध्ये जसं सूर्यप्रकाश येत असेल आणि तुम्ही बऱ्याच दिवस जर असे कांदे किंवा बटाटे असे उजेडात जर ठेवले असतील सूर्यप्रकाशात घरात, जो सनलाईट येते तर त्या ठिकाणी त्याला कोंब आलेले असतात. तर हे बटाटे किंवा कांदे कधी स्टोअर करताना हे त्याच्यावर अंधाऱ्या खोलीत किंवा बॅगमध्ये ठेवणं अपेक्षित आहे, जेणेकरून त्याचं स्प्राउटिंग होऊ नये, त्याला बर्ड येऊ नये, त्याला कोंब येऊ नये, ते अवॉइड करण्यासाठी त्याला सूर्यप्रकाशापासून दूर अंधाऱ्या खोलीमध्ये किंवा त्याच्यावर एखाद्या बॅगमध्ये, जेणेकरून त्याचा प्रकाशाबरोबर कॉन्टॅक्ट होऊ नये, याकरता ही प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. पण जर आपल्याला त्याच्यापासून तुम्ही बटाटा तयार करायचा असेल तर तुम्ही
आपल्याला समजा ह्या बटाट्यापासून पुढे गार्डन मध्ये लावण्यासाठी तर गार्डनचे वेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये आपण पाहतोय ते ऑर्नामेंटल गार्डन पाहतोय आपल्या अभ्यासाकरता. म्हणजे बाग बगीचेमध्ये जे फ्लॉवरिंग प्लांट्स असतात, फुलझाडं असतात, शोभेची जी झाडं असतात, त्याचं प्रोपॅगेशन कसं केलं जातं त्या संदर्भात आपण डिस्कस करतोय. पण याच्यामध्ये पण दुसरा एक किचन गार्डनचा एक टाईप आहे. किचन गार्डन म्हणजेच दॅट इज परसबाग. म्हणजे आपल्या घराभोवती जी जागा असते, अंगण वगैरे असतं, तर त्या अंगणात काही लोक हे भाजीपाला वगैरे त्याची निर्मिती करत असतात, प्रोडक्शन करत असतात. या ठिकाणी अशा प्रकारे ओनियन किंवा पोटॅटो जर असतील तर अशा प्रकारचे पोटॅटो जनरली त्याच्यापासून येणारे जे बर्ड्स असतील, कोंब असतील, ते कोंब हे ह्या अंगणात परसबागेत लावून त्याच्यापासून उत्पन्न घेतलं जातं. सो मॉडिफाईड स्टेम विच इज डेव्हलप बिलो ग्राउंड बाय स्वेलिंग ऑफ अंडरग्राउंड स्टेम. तर दिस इज एक्झाम्पल ऑफ मॉडिफाईड स्टेम. ट्युबर इज एक्झाम्पल ऑफ मॉडिफाईड स्टेम. मॉडिफाईड स्टेम म्हणजे काय? थोडक्यात जे खोड आहे, खोडचं मॉडिफिकेशन होऊन हा ट्युबर तयार झालेला आहे. सो ट्युबर इज अन एक्झाम्पल ऑफ मॉडिफाईड स्टेम. स्टेमचाच पार्ट आहे. दिस इज नॉट अ रूट पार्ट. बटाटा हा स्टेमचा पार्ट आहे. ओनियन, आपण जो ओनियन, इट इज अ मॉडिफाईड लीफ. तर असे थोडे मॉडिफिकेशन झालेले आहे त्याच्यामध्ये. तर लक्षात ठेवा, पोटॅटो इज अ modified stem where onion is a modified leaf. So modified stem develops below ground by swelling of underground stem. This tuber has all parts of typical stem, that is not represented by eye on the surface, which consisting of one to several small buds and spar. तर हे जे पार्ट्स आहेत, तर जे होतात, त्याचं प्रोटेक्शन कसं होतं फॉर प्लांटिंग. तर या ठिकाणी आपल्याला प्लांटिंग जर grow out to produce new plant. येस, हे कोंब जर आपण सेपरेट लावले कुंडीमध्ये किंवा सॉइलमध्ये, त्यापासून नवीन प्लांट तुम्हाला पाहता येईल किंवा प्रोड्यूस होईल. एक्झाम्पल पोटॅटो. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये रायझोम्स. Rhizomes are specialized stem structure in which main axis grows horizontally just below the ground surface. मेन ऍक्सिस आहे जो, तो कसा ग्रो होतो? एक्झाम्पल आपण याचं जिंजरचं, अद्रकचं, आल्याचं किंवा हळदीचं घ्या. याच्यामध्ये आपण त्याचं जो पार्ट जमिनीमध्ये लावल्यानंतर त्याची जी ग्रोथ आहे ती हॉरिझॉन्टल होते. म्हणजे आलं किंवा अद्रक किंवा हळद ही त्याचा विस्तार हा हॉरिझॉन्टल होतो, आडवं असं पसरलं जातं शेतामध्ये. सो दिस इज अ हॉरिझॉन्टल जस्ट बिलो द ग्राउंड सरफेस. Rhizome appear segmented and is composed of nodes and internodes. नोड्स आणि इंटरनोड्स उसामध्ये जे कांडे आणि पेर असं आपण मराठीत बोलतो. पेर म्हणजे काय? दोन कांडे जोडणारा जो पोर्शन असतो त्याला पेर म्हणतात. तो नोड आणि इंटरनोड. आल्यामध्ये पण असंच आहे, किंवा अद्रकमध्ये आलं आणि हळदीमध्ये पण असंच नोड आणि इंटरनोड फॉर्म झालेले असतात. दिस इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ मॉडिफाईड स्टेप. एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, पोटॅटो ॲज वेल ॲज दिस इज जिंजर, टर्मरिक इज अन एक्झाम्पल ऑफ मॉडिफाईड स्टेम. स्टेमचं कन्व्हर्जन झालेलं आहे, नवीन ऑर्गन तयार झालेला आहे, दॅट इज मॉडिफाईड स्टेम. which appear segmented and is composed of nodes and internodes. Leaf-like sheath is attached at each node, which enclosing the stem and expands to form a foliage leaves. ते त्यांचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की प्लांट कसं तयार होतं, त्याची बॉटनी थोडक्यात दिलेली आहे या ठिकाणी. अभ्यासाला आपल्याला एवढं डिटेल नाही, त्या फक्त रायझोम याच्यामध्ये फक्त प्रोपॅगेटिंग पार्ट लक्षात ठेवा. रायझोम and turmeric is propagated by ginger and turmeric is propagated by rhizomes.
When leaves and sheath disintegrate, a scar is left at node and gives segmented appearance to rhizome, turmeric, ginger, etc. Next, ह्याच्यामध्ये पहा रनर्स. रनर्स मध्ये पहा, some plants exhibit a modification of vegetative structure or method of growth which lead to their natural vegetative increase. याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे. हरियालीचं जे एक्झाम्पल आहे लॉन ग्रास, हराळी तुम्ही म्हणता, गणपतीला वगैरे दुर्वा वगैरे घालता, दॅट इज हराळी. तर हराळीचं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे, दॅट इज रनर्स. हे कसं प्रोडक्शन होतं तुम्हाला माहिती आहे की हे जे इंटरनोड आहेत, नोड इंटरनोड एकमेकाला अटॅच होऊन त्या ठिकाणी पुढचं प्लांट हे डेव्हलप झालेलं आहे. ऍडव्हान्टेजेस रूट्स. रनर, सम प्लांट्स एक्झिबिट मॉडिफिकेशन ऑफ व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर ऑर मेथड ऑफ ग्रोथ विच लीड टू देअर नॅचरल व्हेजिटेटिव्ह इन्क्रीज. एक्झाम्पल रनर, स्टोलॉन्स, ऑफसेट. स्टोलॉन्स हे त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीमध्ये जसं हरियाळी जसं ग्रो होते त्याच प्रकारे जर अशा प्रकारचे जे स्टोलॉन्स असतात ते स्ट्रॉबेरीचं जे प्लांट असतं त्याच्यामध्ये असतं आणि ह्या स्टोलांपासून पुढचं प्लांट तयार होतं. जसं या ठिकाणी तुम्हाला समजा हे फर्स्ट प्लांट आहे, मदर प्लांट आहे, ओरिजिनल प्लांट आहे, काही दिवसांनी त्याची ग्रोथ होते, त्याच्यापासून हे रनर निघतात आणि रनर पासून हे छोटं सेकंड प्लांट तयार झालेलं दिसत असेल तुम्हाला, त्याच्यापासून परत थर्ड प्लांट. तर अशी ही असं त्यांची ग्रोथ ही वाढत जाते. अशाच प्रकारचं तुम्हाला फिनॉमिनॉन, अशाच प्रकारचं मेकॅनिझम हे तुम्हाला जनरली स्ट्रॉबेरीचे जे प्लांट आहेत त्या ठिकाणी, या ठिकाणी जो रनर शब्द वापरलेला आहे त्याच्याऐवजी स्ट्रॉबेरीमध्ये स्टोलॉन हा शब्द यूज केला जातो. स्टोलॉन्स. स्ट्रॉबेरी इज प्रोड्यूस्ड बाय व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन, दॅट इज स्टोलॉन्स. ऑफसेट्स. ऑफसेट्स तुम्हाला सांगितलं, दॅट इज हे जे आहे ऑफसेट्स एक्झाम्पल तुम्ही शुगर केन मध्ये यूज करता. सकर्स, क्राउन्स. तरी बाकी specialized stem which is developed from axial ground and forms a new plant at रनरचे आपल्या ठिकाणी हे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, पिक्चर पाहून तुम्हाला हे फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवा. डिटेल तुम्हाला काय एमसी टाइप एक्झाम असल्यामुळे या ठिकाणी डिटेल याची गरज नाही. फक्त प्रोपॅगेशन कशापासून होतं, प्रोपॅगेटिंग पार्ट कोणता आहे. सायनाडॉन म्हटलं, हरियाली म्हटलं की त्या ठिकाणी मेन प्रोपॅगेटिंग इट इज propagated from runners. So rooted daughter plants are separated from transplanted. समजा हे मदर प्लांट आहे, या ठिकाणी त्यापासून छोटं त्याचं पुढचं प्लांट तयार झालेलं, दॅट इज डॉटर प्लांट. तर हे डॉटर प्लांट आपण जनरली या ठिकाणी कट करतो, किंवा लॉन जे डेव्हलप करतात गार्डनिंग मध्ये, जे लॉन म्हणजे ग्रासेस आहेत तर याचं प्लांटिंग असंच केलं जातं. मदर प्लांट पासून जे छोटी त्याचे जे डॉटर्स असतील, त्याची छोटी जी पिल्लं असतील ती कट करून पुढे दुसऱ्या ठिकाणी ते ग्रो केलं जातं, दॅट इज ट्रान्सप्लांटिंग केलं जातं त्याचं. नेक्स्ट पाहा, यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे स्ट्रॉबेरीचं एक्झाम्पल. या ठिकाणी पहा, स्टोलॉन्स आर हॉरिझॉन्टली ग्रोइंग स्टेम्स विच प्रोड्यूस ऍडव्हान्टेजेस रूट्स वेन इन कॉन्टॅक्ट विथ सॉइल. हे बघा स्ट्रॉबेरीचं एक्झाम्पल दिलेलं आहे. सेम जसं आपण हरियालीमध्ये मागं पाहिलेलं त्याप्रमाणेच हे जे बेसचं जे स्ट्रक्चर आहे दिस इज अ स्टोलॉन. त्या स्टोलॉन पासून नेक्स्ट डॉटर प्लांट तयार झालेला आहे. आपल्याला ज्या ठिकाणी नवीन ठिकाणी जर प्लांटिंग करायचं असेल, समजा हे तुमचं फील्डमध्ये प्लांट असेल, शेतामध्ये प्लांट आहे आणि तुम्हाला ही स्ट्रॉबेरी तुम्हाला मोठ्या कुंडीमध्ये लावायची असेल, तर असं जे डॉटर छोटं प्लांट आहे तुम्हाला इथं कट करावं लागतं. हे स्टोलॉन कट करायचा, मदर पासून हे प्लांट सेपरेट करायचा आणि हे प्लांट तुम्ही दुसऱ्या पॉटमध्ये तुमच्या गार्डनमध्ये ग्रो करू शकता. So stolons are horizontally growing stems which produces adventitious roots when in contact with soil. ओके, हे जेव्हा तुम्ही सेपरेट करून दुसऱ्या कुंडीमध्ये लावता, जेव्हा कुंडीमध्ये लावल्यानंतर हे जेव्हा सॉइलच्या कॉन्टॅक्ट मातीमध्ये लावल्यानंतर त्या ठिकाणी त्याला ऍडव्हान्टेशियस रूट्स मागे सांगितले, दॅट इज टॅप रूट आणि सेकंड इज ऍडव्हान्टेशियस रूट्स. एक्झाम्पल आपण ओनियनचं घेतलं होतं, किंवा अदर जे ग्रासेस आहेत, व्हीट आहे, गहू किंवा राईस, याच्यामध्ये ऍडव्हान्टेशियस रूट्स असतात. तर अशा प्रकारचे ऍडव्हान्टेजेस रूट्स ह्या स्ट्रॉबेरी क्रॉपमध्ये जेव्हा आपण मदर पासून छोटं प्लांट वेगळं करून दुसऱ्या कुंडीमध्ये लावतो त्यावेळेस पहिल्यांदा ऍडव्हान्टेजेस रूट फिक्स होतात आणि त्यानंतर हे प्लांट ग्रो व्हायला सुरुवात होते. नेक्स्ट ऑफसेट पहा.
ऑफसेट तुम्हाला सेटचं एक्झाम्पल मी SETS सेट्स इन केस ऑफ शुगर केन. तर या ठिकाणी ऑफसेट्स म्हणजे छोट्या शुगर केनच्या कांड्याच असतात, फक्त ते ऑफसेट आहेत. ऑफ म्हणजे काय, शुगर केन सारखी मोठी कांडी नसते, याच्याऐवजी शुगर काइन ऊसासारखी छोटी दिसणारी जो पार्ट आहे दॅट इज ऑफसेट. सो लॅटरल शूट्स ऑर ब्रांचेस विच इज शॉर्टन अँड थिक with roset like appearance which develop from main stem which is removed by cutting them close to the main stem. Example date palm, pineapple. पायनॅपलचं जर प्लांटेशन अशा प्रकारे केलं जातं, त्याच्या बेस पासून हे ऑफसेट असतात. म्हणजे जसं ऊसामध्ये आपण कांड्या ग्रो करतो नवीन प्लांटिंगसाठी, त्या अशाच प्रकारच्या फक्त तशा प्रकारे दिसणाऱ्या फक्त थिन असतात त्या. तर अशा प्रकारचे जे ऑफसेट आहेत हे जनरली पायनॅपलमध्ये किंवा डेट पाम म्हणजे खजुराचं जे झाड आहे किंवा पायनॅपल सर्वांना माहिती आहे. तर याच्यामध्ये असं ह्या ऑफसेट पासून त्याचं पुढचं प्रोपॅगेशन केलं जातं. नेक्स्ट म्हणजे सकर्स. Suckers is the shoot which arise on a plant from below ground from an adventitious bud on a root dug out and cut from the parental plant for separation. Example curry leaf, raspberry. बेस्ट एक्झाम्पल साठी प्लांट लक्षात ठेवा बनाना मध्ये बनाना जर प्लांटेशन ग्रो होत असेल तर त्या ठिकाणी दर 1-2 महिन्याला त्या ठिकाणी त्याच्या बेस पासून सकर्स येतात. हे सकर्स जनरली फार्मर कट करतात, कारण सकर्स जर कट नाही केले तर प्लांट जे न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब केलं असेल सॉइल मधनं हे सकरच्या ग्रोथसाठी यूज होतं आणि सकरची ग्रोथ जास्त होते. तर आपल्याला मेन काय हवं आहे, जे मेन प्लांट आहे बनानाचं त्याची स्टेम त्याचं जे फळ आहे ते मोठं करण्यासाठी जनरली फार्मर हे सकर्स काढून टाकतात. सकर्स म्हणजे बेस पासून जी ग्रोथ येते ती जनरली हे आपण प्रोपॅगेटिंग मटेरियल म्हणून यूज करू शकतो. तर हे जे सकर्स आहे ते आहे दॅट इज करी लीफ आणि रासबेरी हे ते झुडूपवर्गीय झाड आहे रासबेरीचं. रासबेरी करी लीफ कडीपत्त्याचं प्रोपॅगेशन सकरद्वारे केलं जातं. सकर तुम्हाला पाहिजे असेल तर कोणत्याही जवळपास जर केळीची बाग असेल तर त्या ठिकाणी जे केळीचं मेन स्टेम असतं त्याच्या बाजूने हे छोटे छोटे सकर्स आलेले असतात. असे सकर्स जनरली फार्मर हा जेणेकरून त्याचा सकरकडे जे डायव्हर्ट होणारी एनर्जी प्लांटनं जे काही मटेरियल घेतलेलं आहे सॉइल मधून हे डायव्हर्ट न होता ते मटेरियल सर्व जे काही न्यूट्रिएंट आहे ते फळाच्या त्या केळीच्या घडाच्या ग्रोथसाठी उपयोगी यावे म्हणून हे सकर्स कट केले जातात आणि एका ठिकाणी एकच प्लांट ग्रो होणे हे त्यांचं ऑब्जेक्टिव्ह असतं. ठीक आहे, या ठिकाणी आपण आज थांबूया. बाकीच्या उद्या प्रॅक्टिकलला आपण प्रोपॅगेशन हे जे आपण आज पाहिलेलं आहोत त्याचं थोडंसं डिस्कशन होईल आणि नंतर व्हिडिओ आपण रेकॉर्डेड केलेले आहेत मार्चमध्ये. चांगल्या प्रकारचे व्हिडिओ आपण प्रत्येक कटिंगच्या मेथड्स, ग्राफ्टिंगच्या मेथड्स, बडिंगच्या मेथड्स त्याचे व्हिडिओ तुम्हाला उद्या शेअर करण्यात येतील. ठीक आहे, सर्वांना समजते का मराठीमध्ये सांगितलेलं? ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया आज. ओके ओके, थँक्यू. नोमेश काय प्रॉब्लेम तुला? ठीक आहे, आपण थांबायचंय आता. बाकीचं उद्या आपण प्रॅक्टिकल मध्ये डिस्कस करणार आहोत.